सगळे तुमच्या सोबत आहेत। तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय या देशातला आणि राज्यातला कोणीही मागे हटणार नाही। सर कह रहे कि इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए सर पूरा सपोर्ट करेंगे, जहां जहां जरूरत पड़ेगी सर वहां खुद आगे आएंगे। आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती जाणून बुजून अन्याय करत आहे। जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचं महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मित्रांनो, हजारो विद्यार्थी रस्त्यावर बसलेत, त्यांच्या डोळ्यात न्यायाची आस आहे आणि अचानक त्या गर्दीत एक आवाज घुमतो, मला हिंदी येत नाही पण मी मराठीतून बोलतो। मित्रांनो, हा आवाज होता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा आणि याच क्षणी घडलंय असं काय की महाराष्ट्रातलं राजकारण, भाषेची भिंत आणि गोरगरिबांच्या लेकरांची ही लढाई सगळं एकाच मंचावर एकत्र आलंय। जरांगे पाटील मराठीत बोलले आणि शेजारी उभा असलेला अभिजित त्यांचं प्रत्येक वाक्य हिंदीत भाषांतरित करत होता। का झालं हे आणि जरांगेंनी नेमकं काय इशारा दिलाय भाजप सरकारला? चला मित्रांनो, आज जाणून घेऊया दिल्लीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या या भेटीमध्ये काय घडलं आहे। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, दिल्लीत देशभरातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे। ज्यांना न्याय हवा होता, ज्यांच्या भविष्याशी खेळ झाला होता म्हणून ते रस्त्यावर उतरले होते आणि याच आंदोलनाला पाठिंबा द्यायला मनोज जरांगे पाटील स्वतः पोहोचले। मंचावर येताच त्यांनी पहिलंच वाक्य टाकलं, मला हिंदी नीट येत नाही, त्यामुळेच मी मराठीतून बोलणार आहे। मित्रांनो, ही साधी वाटणारी कबुली नव्हती बरं का, ही एक थेट भूमिका होती। आपली भाषा, आपली ओळख न लपवता न घाबरता मांडायची, हाच जरांगेंचा स्वभाव राहिलाय। पुढे जरांगे म्हणाले, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। तुमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवल्याशिवाय या राज्यातला आणि देशातला कोणीही माघार घेणार नाही। मित्रांनो, हे वाक्य ऐकून मंचाखालचे विद्यार्थी टाळ्यांच्या गजरात उभे राहिले। त्यांना समजलं नाही नेमकं काय बोलतायत, कारण त्यांना ते मराठीत बोलत होते आणि सर्व विद्यार्थी देशभरातून आलेत। एका मोठ्या आंदोलनाच्या नेत्याने थेट येऊन पाठिंबा देणं ही साधी गोष्ट नव्हती बरं का। मित्रांनो, आता आलं खरं गरम वाक्य। जरांगे पाटील म्हणाले, हे भाजपाचं सरकार प्रत्येक वेळी गोरगरीब लोकांच्या लेकरावर जाणून बुजून अन्याय करतंय आणि पुढे त्यांनी थेट इशाराच दिला, जर या पुढच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा जर प्रयत्न केला तर भाजपचा महाराष्ट्रात फिरणं पूर्णपणे बंद होणार। मित्रांनो, हा इशारा साधा नव्हता। एका राज्यव्यापी आंदोलनाच्या नेत्याने भाजपला उघड चॅलेंज दिलं होतं आणि हे वाक्य त्यांनी हिंदीतही सांगायचा प्रयत्न केला, जो सरकार गरीब के बच्चों के ऊपर हमला करती है, अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लोग होंगे उनको महाराष्ट्रात फिरूनच देणार नाही। अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये ती भाषा वापरली। बरं, इथे भाषा बदलली खरी, पण राग तोच होता, इशारा तोच होता। मित्रांनो, पुढे जरांगे पाटलांनी एक जुनी जखम पुन्हा उघडली। त्यांनी सांगितलं, आमच्या अंतरवालीलाही याच सरकारने गोरगरिबांच्या हक्कासाठी माय मावल्यांवर, मुलींवर, वृद्ध माणसांवर सुद्धा हल्ला केला होता, आमच्यावरही गोळ्या घातल्या होत्या। मित्रांनो, हे वाक्य ऐकून मंचावर एक शांतता पसरली, कारण अंतरवाली सराटीची घटना अजूनही मराठवाड्याच्या मनात ताजी आहे आणि इथे जरांगेंनी विद्यार्थ्यांना कळकळीचे आव्हान केलं, तुम्ही ही जागा सोडू नका, आम्ही सगळा देश तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत। शांततेच्या आंदोलनात केवढी ताकद असते हे आम्ही सिद्ध करून दाखवलंय। मित्रांनो, हे वाक्य म्हणजे स्वतःच्या अनुभवातून दिलेला एक धडाच होता। मराठा आरक्षण आंदोलनाच्या ताकदीचा दाखला देत त्यांनी विद्यार्थ्यांना शांततेच्या मार्गाने लढण्याची प्रेरणा दिली। जरांगे पाटलांनी शेवटी एक असं वाक्य टाकलं जे थेट सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं होतं। ते म्हणाले, हेच सरकार आपण निवडून दिलेलं आहे, आपल्या माय बापांनी, आपल्या गावकऱ्यांनी, आपल्या जिल्ह्याने, तालुक्याने यांनाच मतदान केलंय, पण आज हेच सरकार आपल्याच लेकरा बाळांवर उलटलंय। मित्रांनो, हा आरसा होता मतदान करणाऱ्या जनतेला आणि सत्तेत बसलेल्या नेत्यांना, दोघांनाही दाखवलेला आरसा आहे। आणि शेवटी त्यांनी इशारा दिला, जर तुम्हाला पुढच्या काळात कुठे धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत असू। मित्रांनो, हे वाक्य म्हणजे एक स्पष्ट संदेश होता सरकारला, मराठा आंदोलनाची ताकद आता विद्यार्थी आंदोलनाच्या पाठीशी उभी आहे। जरांगे पाटील बोलणं थांबताच शेजारी उभा असलेला अभिजित पुढे सरसावला आणि त्याने प्रत्येक महत्त्वाचं वाक्य हिंदीत भाषांतरित करायला सुरुवात केली, जेणेकरून राज्याबाहेरचे हिंदी भाषिक विद्यार्थी सुद्धा जरांगेचा संदेश समजू शकतील। आरोप होतोय की या भाषांतराच्या क्षणी आंदोलनस्थळी एका मुलीचा इंस्टाग्राम व्हिडिओ चर्चेत आला, ज्यामुळे तणाव वाढल्याचंही सांगितलं जाते। त्यानंतर अभिजितने आणि आयोजकांनी वारंवार आवाहन केलं, हे आंदोलन शांततेत ठेवा, हीच याची सगळ्यात मोठी ताकद आहे, सगळे रस्सीच्या एका बाजूला उभे राहा। मित्रांनो,
हा एक क्षण होता जिथे भाषा वेगळी असूनही संदेश आणि शिस्त दोन्ही एकसारखे राहिले. म्हणजे लोकांपर्यंत संदेश, भावना पोहोचल्या गेल्या. मित्रांनो, या एका भेटीने स्पष्ट केलंय की जरांगे पाटलांनी मराठवाड्याची लढाई आता विद्यार्थ्यांच्या न्यायाशी जोडली आहे आणि देशभरात पोहोचवली आहे. भाषेची भिंत त्यांना अडवू शकली नाही. तुम्हाला काय वाटतं? भाषा काही असो, परंतु तुमचं मन साफ असेल, नियत साफ असेल तर संदेश वेळेवर पोहोचतोच की नाही? भाजप सरकार वर किती दबाव आणेल हा संदेश आणि नेमकं मराठवाड्याचं हे राजकारण दिल्लीपर्यंत पोहोचलंय? कमेंटमध्ये नक्की सांगा की येणाऱ्या काळात या आंदोलनाची धग देशभर पोहोचेल का? किंवा मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलनात भाषण केलंय त्याचं काही परिणाम या भाजप सरकारवर होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांनी जे केलं ते योग्य आहे का? धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.